पुण्याच्या खेड तालुक्यातील आसखेड खुर्द येथे भीषण आग लागली आहे। तर शॉर्ट सर्किटमुळे लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती आहे। दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे आगीने रौद्र रूप देखील धारण केलं। आगीमध्ये आसपासच्या परिसरातील झाडं झुडपं देखील जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर आगीची दृश्य आपण पाहतोय। पुण्याच्या खेड तालुक्यातील आसखेड खुर्द येथे एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। तर आगीमुळे आसपासच्या परिसरातील काही झाडं झुडपं जळून खाक झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। आगीची ही काही भीषण दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। आगीमध्ये आसपासच्या परिसरातील झाडं झुडपं देखील आता जळून खाक झाली। तर एका लाकडाच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे। साईदीप ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्याला आगीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। साईदीप, शुभम बरोबर आहे। दुपारचे ऊन होते आणि हे भलं मोठं लाकडाचं गोडाऊन आहे। चाकण जवळील ही घटना आहे। एकंदरीत पाहिलं तर जो चाकणचा एमआयडीसीतला जो लाकूड आहे, तो वेस्टेज लाकूड तो त्या ठिकाणी जमा केलेला असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिसरातील जी काही लाकडे खरेदी करतात ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या गोडाऊन मध्ये। आणि दुपारच्या वेळेस ही आग लागल्यामुळे ही आग इतकी मोठ्या प्रमाणात भडकली की ही आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशामक दलाला देखील या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून देखील अग्निशामक दलाकडून ही आग आटोक्यात आलेली नाही। परिसरामधील जी आजूबाजूची जी झाडं आहेत त्या गोडाऊनच्या परिसरातली ती देखील आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत। आणि नागरिकांनी जी घरं आहेत त्या घरांना देखील थोडंफार नुकसान झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक दृष्टीने समोर येत आहे। शुभ, साईदीप, ही आग अजूनही धुमसतेच आहे का? हो, ही आग अजूनही धुमसते। जी चाकण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु लाकूड असल्यामुळे लाकूड विझण्यासाठी थोडंसं कठीण जाते। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या देखील अग्निशामक दलाचे जे बंब आहेत त्यांना देखील प्राचारण करण्यात आलेले आहे। शुभ, ठीक आहे साईदीप, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तरी दृश्य आपण पाहतोय, शॉर्ट सर्किटमुळे एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे। आजूबाजूच्या झाडांना देखील याची बाधा पोहोचली आणि काही घरांचं देखील नुकसान झाल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी एका दुर्घटनेच्या संदर्भातली आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या अद्यापही आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।